नेहमी-नेहमी मच्छी, चिकन खाऊन कंटाळा येतो, तर सुकी मच्छी ट्राय केली. ॲक्चुअली मला सुकी मच्छी खूप आवडते. त्याच्यामुळे घरात वाकट्या होत्या आणि मग वाकट्यांचं कालवण बनवायचं होतं मला. तर तुम्हाला पण दाखवते, की सुकी मच्छी म्हणजे वाकटेचं कालवण कसं बनवतात. पहिलं तर ते उन्हात वगैरे शेकवतात. मग कापून घेतलं, पाण्यात भिजत घातली. 1 कांदा घेतला, 2 टोमॅटो घेतले, फोडणीला मिरची, लसूण पेस्ट, कांदा, टोमॅटो हे सगळं मिक्स केलं. त्याच्यानंतर आंबट इथे रेडी करून ठेवलं आणि बटाट पण घालायचं होतं. मग काय मसाले वगैरे टाकायला घेतले. थोडीशी चिमूटभर हळद टाकली. त्याच्यानंतर आपला आगरी कोळी मसाला असतो जो घरातला, तो घातला किंवा तुम्हाला मिरची पावडर टाकायची असेल ते पण ॲड करू शकता. त्याच्यानंतर वाकट्या धुतलेल्या स्वच्छ पाण्याने आणि मग बटाट हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि वरती झाकण ठेवायचं. त्याच्यामध्ये पाणी म्हणजे वाफेवरती थोडंसं शिजवत ठेवायचं. मग आपलं आंबट रेडी झालं, की थोडासा उकळ आला, की आंबट पण त्यात घालून यायचं. एकदम इझी आणि सोपी रेसिपी आहे. मग नक्की ट्राय करा. मला तर खूप आवडते. मग दुपारचं जेवण वगैरे झालं आणि मग गरम-गरम असा चहा प्यायला घेतला. आता तो पण माझ्यासोबतच दुधाचा चहा प्यायला लागला. पहिला पीत नव्हता, पण फक्त काहीतरी बुडवून खाण्यासाठी पितो, ते तरी करतो. त्याच्यानंतर मग मस्तपैकी चहा असा एन्जॉय केला. खूप दिवस झाले माझी गाडी पण धुतली नव्हती. मग काय गाडी जो धुणारा आहे त्याला धुवायला लावली. बिकॉज ज्याने घेतलं त्यानेच धुवायला पाहिजे हे तर आहेच. मी अशी मस्तपैकी मालकीणसारखी बसलेली आणि मस्तपैकी माझा नवरा गाडी धुवत होता. कारण तो गाडी खूप स्वच्छ प्रकारे धुतो. मला इतका लक्ष नाही लागत. त्याचं गाड्यांवरती खूप प्रेम आहे. तो सगळं करत बसतो. मग रात्रीचं जेवण कोळंबी, मांदेली वगैरे घेतली आणि माझा डे आउटचा असा होता. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.